न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल संचलित निरंजन मल्टिपल बहुविकलांग या दिव्यांग शाळेचा 7वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला। नाशिकच्या परशुराम हॉल तारवाला नगर पंचवटी नाशिक येथे हा कार्यक्रम घेण्यात आला। या कार्यक्रमानिमित्त पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, महेश देशमुख, रवींद्र म्हस्के, जगदीशन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्याचप्रमाणे आलेल्या प्रमुख मान्यवरांचा सत्कार आयोजकांच्या वतीने करण्यात आला। फाउंडेशनच्या संस्थापिका तथा सचिव ज्योती आव्हाड यांनी संस्थेचा परिचय करून दिला। नाशिकमध्ये प्रजापिता ब्रह्माकुमारीचे सेंटर चालतं, त्याच्या त्या वरिष्ठ शिक्षिका आहेत। अनिलजी नहार महावीर इंटरनॅशनलचे अध्यक्ष आहेत। अरविंदी जाधव हे पेन्शनर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत। तर अजून भरपूर आहेत, पण वेळेअभावी मी सगळ्यांचे नावं घेऊ नाही शकत, तरी दिलगिरी व्यक्त करते। कारण मी जेवढ्या पाहुण्यांना बोलवलं किंवा जेवढ्या निमंत्रकांना बोलवलं तेवढे आज इथे हजर आहे आणि मला भारावून गेल्यामुळे मला बोलायचं काही सुचत नाही आहे, तरी मी थोडंसं प्रास्ताविक करत आहे। मी गेली 30 वर्षापासून डिसेबिलिटी फील्डमध्ये आहे। नॅशनल इंटरनॅशनल लेवलवर मी काम केलेलं आहे आणि महाराष्ट्रात 4 शाळा, नाशिकला 5 शाळा, नाशिकला 5वी शाळा, अशा 5 शाळा मल्टिपल डिसेबिलिटीच्या बघत असताना माझ्या मुलाचं ब्लड कॅन्सरने निधन झालं। तो 28 वर्षाचा होता आणि त्याचं निधन झाल्यानंतर माझा जो उत्साह होता तर मी लगेच त्या संस्थेत होते तिथे रिझाईन दिलं। नंतर स्वतःला स्टेबल बनवलं। रिझाईन दिलं त्याच दिवशी मनात होतं की माझ्या मुलाचं नाव मी पुसणार नाही, मी एक संस्था उभी करेल। तर निरंजन आव्हाड फाउंडेशन फॉर द डिसेबल ही संस्था 2018 साली मी सुरू केली आणि 17 जानेवारी 2018 साली सुरू केली। आणि 17 जानेवारी का, तर माझ्या मुलाचा त्या दिवशी वाढदिवस असतो, जेणेकरून मी कुठल्याही टेन्शनमध्ये राहणार नाही। कारण मुलगा गेल्यानंतर मी सर सांगते, कारण माझ्या मुलाचा वाढदिवस आला होता 17 जानेवारीला। तर मी सगळे नाशिकमधले चर्च, गुरुद्वार, मंदिरं सगळीकडे मी जात होती आणि फक्त देवाला सांगत होती, फक्त देवा मला शक्ती दे। आणि देवाने ते ऐकलं। देव असतो आणि देव आहे, देवावर श्रद्धा ठेवा। त्या देवाने मला तुमच्यासमोर उभं केलं आणि त्या वाढदिवसाला मी सगळे मंदिरं, चर्च दिवसभर फिरत होती आणि मग मी नंतर म्हणजे तेव्हाच माझं रजिस्ट्रेशनचं काम करत होती आणि चॅरिटी कमिशनरकडे मी रजिस्टर संस्था केली आणि 17 जानेवारीला 3 मुलांसोबत सुरू केलं। आज संस्थेमध्ये 40 मुलं आहेत। 3 वर्षापासून 35 वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि ह्या मुलांना आम्ही डेली रुटीनच्या ॲक्टिव्हिटी शिकवतो। तर स्वतःची मला सगळ्यांना असं गेल्या 30 वर्षापासून दिव्यांग क्षेत्रामध्ये सेवा करत आहे। या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अनेक मान्यवरांनी शाळेत भेट देऊन त्यांचं कौतुक देखील केलं आहे। या प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर डान्स सादर करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली। या कार्यक्रमात शेफाली भुजबळ, मधुकर कड, किशोर राठी, महेश देशमुख, रवींद्र म्हस्के, राजेंद्र आढाव, महेश जगदीश, अनिल लहान, हरीश ठक्कर, अरविंद जाधव, श्रीनिवास सोनी, आनंद नयनतारा, नलिनी कड, मीना दिदी, मंजू जाकडी, दत्तू बोडके, डीजे हणाहात आणि पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी आव्हाड दाम्पत्य आणि विशेषतः ते सगळ्या ट्रस्टींना त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। मी त्या सगळ्या शिक्षकांना आणि ह्या मुलांना सांभाळणाऱ्या सर्वांचं खूप खूप कौतुक करतो। तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। मॅडम, मला माहीत नव्हतं की हे तुम्ही इथं अशी संस्था चालवता। आमचा एक मित्र आहे पांडुरंग सोनवणे नावाचा, आम्ही 92ला PSI झाल्यानंतर त्यांनी 95 साली स्पंदन नावाची संस्था काढली। तो अहमदनगरचा आहे, माझ्या जिल्ह्याचा आहे, पारनेर तालुक्यातला।
आता सयाजी शिंदे पण त्या संस्थेला जॉईन झाले आहे. तर आम्ही त्या संस्थेचं एकेका मुलाचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. स्पंदन नावाचे तुम्ही गुगलवर गेले तर तुम्ही नक्की सर्च केलं तुम्हाला त्यांची काही मदत लागली तर फार पण ती संस्था नागपूरला आहे, आपल्या इथं नाही. नागपूरला ते चालवत आहे नंतरचे, पण नागपूरला चालवतात. दोघंच आपण ते होते. दुर्दैवाने 3 वर्षापूर्वी त्यांच्या मिसेसचं निधन झालं. ती पण इंजिनियर होती. पूर्ण आयुष्य त्यांनी या संस्थेमध्ये दिलेलं आहे. आता डिवायस आहे ते सोनवणे साहेब. हे एक